हॅलो सर्वजण. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. मी IIT खरगपूरमधील राजाराम आहे. आपल्या व्याख्यान 4 मध्ये आपले स्वागत आहे. व्याख्यान 3 मध्ये आम्ही तांत्रिक ड्रॉइंगचे मूलभूत परिमाण आणि रेखाचित्र ड्रॉइंग शीट लेआउट शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही व्याख्यान 3 मूलभूत परिमाणे आणि त्यांच्या टर्मिनॉलॉजीसह समाप्त केले. त्यासाठी आम्ही ड्रॉइंगचे उदाहरण घेतले आहे. मूलभूत डायमेन्शन लाइन, टर्मिनेशन, समाप्ती चिन्ह आणि एक्सटेन्शन. रेषांच्या बाबतीत त्रिज्या सिंबल आर आणि त्याचे डायमेन्शन यांच्या दृष्टीने जर व्यासाचा समावेश असेल तर 5 आणि व्यास हे संपूर्ण त्याचे सिंबल आहे. जर का तेथे काही मध्यवर्ती ओळी असतील तर दश बिंदू आणि दश लांब दश नंतर लांब दश आणि त्यानंतर संदर्भ डायमेन्शनचे प्रतिनिधित्व कसे करावे हे आम्हाला कळले. आजच्या क्लासमध्ये आम्ही तांत्रिक ड्रॉइंगसाठी सुमारे मूलभूत युनिट्स वापरणार आहोत. अमेरिकन सरावामध्ये ते इंच, दशांश इंच, अपूर्णांक, फूट आणि अपूर्णांकांच्या इंच वापराच्या दृष्टीने असेल. भारतीय मानक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स साठी आम्ही SI युनिट किंवा तंतोतंत सांगायचे तर आम्ही मिलीमीटर वापरत आहोत. रेखांकनासाठी SI किंवा मेट्रिक युनिट्स तंतोतंत सांगायचे तर आम्ही मिलीमीटर दाखवतो. सामान्यत तांत्रिक रेखांकने मध्ये नेहमी आयामांचा मध्ये उल्लेख असतो. अशा प्रकारचा मजकूर आम्ही ड्रॉच्या सर्वत्र मिमी उल्लेख केल्याशिवाय रेखांकनांसाठी समाविष्ट करतो. आम्ही कोणत्याही मूलभूत युनिटचा उल्लेख न करता 1 बिंदू ते 5 सारख्या अंकांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु ड्रॉइंग शीट चे प्रतिनिधित्व करण्याची एक सामान्य पद्धत आहे. सर्व परिमाण मिमी मध्ये आहेत. जर आपण डायमेन्शन मेट्रिक प्रणाली वापरत असाल तर आपण 0 ठेवले तर ते इंच असल्यास आम्ही ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ मी 0.50 युनिट्स सारखे काहीतरी प्रतिनिधित्व करू इच्छितो. हे आघाडीचे 0. आम्ही ते मेट्रिक प्रणालीमध्ये दर्शवितो. जर ते इंच असेल तर ते फक्त 5.0 होईल. जेव्हा जेव्हा आपण ड्रॉइंग काढत आहोत तेव्हा काहीतरी सारखे असल्यास मूलभूत परिमाण 0.5 दर्शवते तेव्हा ते इंच सिस्टीममध्ये आहे हे लक्षात घेतले पाहिजे. जर ते 0 बिंदू असेल तर 50 ही एक मेट्रिक प्रणाली आहे. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे युनिट्स प्रत्येक डायमेन्शनमध्ये समाविष्ट नाहीत.
ड्रॉइंग नोट्ससह वापरल्या जाणाऱ्या युनिट्स निर्दिष्ट करतात, म्हणून निर्दिष्ट केल्याशिवाय जे काही निर्दिष्ट केलेले सर्व डायमेन्शन मिमीमध्ये आहेत. युनिट्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हा एक प्रकारचा टेम्पलेट. प्लेनच्या आकृतीसाठी उदाहरण वापरून आपण परिमाण आणि युनिट समजू या. येथे आपल्याकडे जिन्याची ड्रॉइंग आहे. उदाहरणार्थ हे जिना ला ड्रॉइंग म्हणून दिले गेले आहे. या ड्रॉइंगमध्ये परिमाण येथे दर्शविलेले काहीतरी ते येथे दर्शविले आहे. किती लेंथ उपलब्ध आहे लाईनद्वारे ला एरोहेड्स आणि संख्या 5 बिंदू 2 मूलभूत परिमाणांपैकी एक. येथून येथे ते येथे तिथे कितीही लेंथ आहे जी चे 4 युनिट्सनी प्रतिनिधित्व केले. येथून येथे ते येथे ही लाईन 2.75 आहे. लक्षात घ्या की आम्ही ऑब्जेक्टच्या बाहेर हे आयाम दर्शवित आहोत, बाहेरील सारख्या गोष्टीच्या आत नाही. आपण असे म्हणत नाही की हे 5 बिंदू 2.5 आहे, हे चुकीचे कार्य आहे. आपल्याला यासारख्या ऑब्जेक्ट च्या बाहेर कोणत्याही डायमेन्शनचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे येथून येथेही आम्ही च्या बाहेर आणि येथेही बाहेर देखील दर्शवित आहोत. पुढे लक्षात घ्या की नमूद केलेले सर्वात कमी डायमेन्शन आयाम मूल्य बाहेर आणि सर्वात मोठ्याच्या बाहेर आणखी वाढ. चला आपण येथे पहा त्याचप्रमाणे आपण त्याकडे पाहूया. आपण त्याकडे पाहूया. तर आतील तपशील आम्ही हे डायमेन्शन अगदी तसेच मिमी लेंथपर्यंत दर्शवू शकतो जोपर्यंत आपण ते टिकवू शकतो, जेणेकरून एक छानपैकी एक सततची लाईन एरोहेड्स आपण ड्रॉ करू शकतो. जर ती अंतर कमी असेल तर त्याऐवजी मध्ये दर्शविण्याची शिफारस केलेली प्रथा नाही. आम्ही हे बाहेर दर्शविते. हा सर्वात कमी डायमेन्शन बिंदू 7.5 आहे. पुढील एक येथे आहे. या उंचीवर प्रोजेक्शन उंची अनुलंब वस्तू हा एक बिंदू 5 आहे. येथून येथे ते येथे अशा प्रकारे 2.5. ही ऑब्जेक्ट आहे. आपण काय पाहत आहोत? परिमाण वर एक पाऊल या. सतत ओळी एरोहेड्ससह आहेत. टूडी ऑब्जेक्ट सारख्या प्लेन वस्तूऐवजी जर ती सिलेंड्रिकल वस्तू असेल तर आपण त्याकडे पाहू. येथे
आपण पाहू शकतो की शीटवरील ऑब्जेक्ट त्या ओळी असल्यासारखे दिसते. नंतरची व्याख्याने आम्हाला हे समजेल की अशा प्रकारच्या गोष्टी कशा तयार करायच्या, या संपूर्ण वस्तूचे नेमके काय प्रतिनिधित्व करते. परंतु या क्लासमध्ये आम्ही परिमाणांबद्दल शिकू. येथे जर आपण त्या 3 डायमेन्शनच्या दृष्टिकोनातून पाहिले तर मुळात सिलेंडर आहे, पायऱ्या आहे आणि पुन्हा त्यानंतर अशा प्रकारचे सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट. जर आपण लेथ मशीन वापरत असाल तर टर्निंग ऑपरेशन चालू केल्यानंतर ही पावले आहेत. अशा प्रकारचे टर्निंग्स किंवा पावले बनविणे खूप सोपे आहे. तर तिथे प्रत्येकी किंवा एका मशीन ऑब्जेक्टसह 3 सिलेंडर कनेक्ट केलेले आहेत, जिथे आपण एक त्रिज्या किंवा एक व्यासाचा दुसरा व्यास आणि हे एक व्यासाचे टर्निंग ऑपरेशन केले आहे. एक दुसरा व्यास आहे. जर आपण एक 2D म्हणून पाहत असाल तर एक एकतर या बाजूने पाहत आहे किंवा कदाचित त्या बाजूने पाहत आहे किंवा कदाचित या बाजूने पाहत आहे. आम्ही अशा प्रकारचे 2D ऑब्जेक्ट तयार करण्यात भाग घेऊ. या प्रकरणात आपण जे पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत ते या दृष्टिकोनातून आहे. आम्ही पाहत आहोत तर हा भाग आहे आणि हा भाग आम्ही या रूपात पाहत आहोत आणि हा भाग आहे. म्हणजे हे 90 अंश वस्तूद्वारे फिरविले जाते. आपण जे पाहत आहोत ते पाहू तर एक सिलेंड्रिकल आहे, म्हणून याचे कारण आमच्याकडे हा डॅश, लांब डॅश, त्यानंतर लहान डॅशकडे लहान डॅश आणि पुढे आहे. या प्रकारच्या रेषा ज्याला आपण सेंटर लाईन म्हणतो. जेव्हा आपण अशा प्रकारचे केंद्र रेषा पाहतो, जे सूचित करते की कदाचित या सिलेंड्रिकल वस्तूंसाठी तो सिलेंडर चा भाग असू शकतो. आपण जे दर्शवित आहोत ते एक पाऊल आहे. त्यासाठी एक बिंदू 5 ची लेंथ आहे. तर बेसच्या संदर्भात आम्ही हे सर्व आयाम दर्शवित आहोत. तर हा एक बिंदू 7.5 आहे, हा 3 बिंदू 5 आहे, हे 5 आहे. आमच्या 2D वस्तूंप्रमाणेच प्लेन ऑब्जेक्ट्स सर्वात लहान, मीडियम आणि सर्वात जास्त आयामांचे अनुसरण कसे केले, आम्ही त्या मार्गाने ते दर्शवितो. नेहमी एक अखंड लाईन ज्यानंतर हे बाण समाप्त होते. या बेसच्या संदर्भात आम्ही या लेंथमध्ये मोजत आहोत. या बेस च्या संदर्भात आम्ही त्या लेंथचे आहोत. त्या संदर्भात आम्ही नेहमीच हे बाण दर्शवितो. हे परिमाण आम्ही सूचित केले आहे. आता सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट या दिशेने संबंधित काही परिमाण आहेत. ही एक सिलेंड्रिकल वस्तू आहे. सामान्यत व्यास खूप महत्त्वाचे असतात. चरण ते चरण मधील अंतर दर्शविण्याऐवजी ते अंतर काय आहे हे आपण दर्शवित नाही, परंतु आपण जे दर्शवित आहोत ते व्यासाचे आहे. त्या टप्प्यासाठी व्यास काय आहे आपण दर्शवू इच्छित चरण व्यासाचा काय आहे. तर या ऑब्जेक्टचा व्यास हा सिलेंड्रिकल भाग जो आपण आधी काय पाहिले हे व्यास 2 युनिट्स आहे. तर आपण येथे जे दर्शवित आहोत ती गोष्ट म्हणजे सिम्बल फाय व्यासाचे प्रतिनिधित्व करते. बाहेरील वस्तू 3 युनिट्स आणि एक्स्ट्रीम 1 ही 4 युनिट्स आहेत. तर सर्वात कमी डायमेन्शन प्रथम येते, त्यानंतर मीडियम आणि सर्वात लांब
आपल्याकडे कोन असलेली इन्क्लाइन्ड भाग असल्यास पुन्हा एकदा या कोन दर्शविण्यासाठी मानक टर्मिनोलॉजी वापरावा लागेल। उदाहरणार्थ आपण या वस्तूकडे पाहूया। हा एक 2D ऑब्जेक्ट किंवा 3D आहे सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट, कारण आपल्याकडे कोणतेही केंद्र डॅश्ड लाईन नाही। शक्यतो ही प्लॅनर ऑब्जेक्ट असायला हवी। ही एक आहे। येथे या संदर्भ लाईनच्या संदर्भात आम्ही ते 2.5 युनिट म्हणून दर्शवित आहोत आणि येथून ते येथे पर्यंत आम्ही ला 4 म्हणून दाखवणार आहोत। आपण हे 4 म्हणून देखील दर्शवू शकतो, परंतु ही परिमाण दर्शविण्याची मानक पद्धत, कारण हे 2.5 तरीही आपल्याला दाखवायचे आहे आणि आपण दर्शवू शकतो त्या संदर्भ लाईनच्या संदर्भात हे अगदी सोपे होईल। 4 सारख्या युनिट्स आहेत त्या ड्रॉइंग सुलभ करतात, तर या इतर डायमेन्शनशी जोडलेल्या त्या बाजूला दर्शविण्यासाठी मानक पद्धती हे दर्शविण्यात काही चूक नाही, मात्र ही एक मानक पद्धत नाही। आता आपल्याकडे आहेत ही लेंथ देखील परिभाषित केली पाहिजे, तर आपण येथे एक युनिट 1.0 म्हणून दर्शवित आहोत। हे आम्ही 2.5 म्हणून दर्शवित आहोत। कोणीही हे अशा प्रकारे देखील दर्शवू शकतो, परंतु मानक पद्धती कारण असो आम्ही एक डायमेन्शन दर्शवित आहोत, त्याच दिशेने आवश्यक इतर डायमेन्शन देखील दर्शविणे नेहमी चांगले आहे। तर योग्य मार्गाने प्रतिनिधित्व करण्याचा हा योग्य मार्ग आहे। आता कारण एकल असलेला इन्क्लाइन्ड कट सेक्शन आपल्याला कोनाची आवश्यकता असू शकते, तर हे कोन दर्शविण्याचे 2 मार्ग आहेत। जर आपण काटेकोरपणे कार्टेशियन कोऑर्डिनेटचे पालन केले तर कोणत्याही कोनीय समन्वय न दर्शवता फक्त क्रमांक वापरणे चांगले। पुढच्या उदाहरणात जेव्हा आपण त्या कोनांचे प्रतिनिधित्व करणार आहोत तेव्हा ते पाहू। हे मूलभूत परिमाण 2.5 4.0 आणि हा 1.25 या इन्क्लाइन पोर्शन प्रतिनिधित्व करण्यासाठी पुरेसे चांगले आहेत, कारण आम्ही या 2.5 दर्शवित आहोत। अशा प्रकारे आम्हाला येथे कोणतेही डायमेन्शन आवश्यक नाही। या डायमेन्शनचे प्रतिनिधित्व करण्याच्या कॉम्पॅक्ट किंवा मिनिमॅलिस्टिक मार्गाने एखाद्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे, म्हणून आवश्यक असलेले सर्व डायमेन्शन एखाद्याला दाखवायचे आहेत। जर आपण हे प्रयत्न कमी करण्यासाठी पद्धती समजून घेत असाल तर ही अतिरिक्त माहिती आहे, तर आपण हे देखील 4.0 दर्शवू शकतो। तरीही आम्ही त्या बाजूने ते दर्शवित आहोत, तर हे सर्व आवश्यक डायमेन्शन मध्ये नाही। येथे आम्ही 2 बिंदू दर्शवितो 5 आधीच, तर हे डायमेन्शन त्या मार्गाने अजिबात आवश्यक नाही। तर हा डायमेन्शन चे प्रतिनिधित्व करण्याचा हा मिनिमॅलिस्टिक मार्ग आहे। त्याच उदाहरणासाठी जर मला इन्क्लाइन्ड असलेल्या कोनांचा वापर करायचा असेल तर त्याच ऑब्जेक्टसाठी 2.5 4, परंतु आम्हाला या उंची किंवा लेंथचे प्रतिनिधित्व करायचे नाही। त्याऐवजी आपण जे करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याऐवजी या क्षैतिज लाईनच्या संदर्भात इन्क्लाइन असणे आवश्यक आहे, तर आम्ही ते इन्क्लाइन्ड कोनाप्रमाणे दर्शवित आहोत। तर आम्ही ही कोनीय गोष्ट वापरत आहोत, आमच्या 44 पूर्णांकाचे 0 नमूद करत आहोत। तर हे 5 आहे। जेव्हा आपण हे दर्शवित आहोत की आपल्याला आधीच माहित आहे की हा डायमेन्शन आहे 2.5 आणि लाईन 4.4 युनिट्सच्या आत
असणे आवश्यक आहे। जर एखादा व्हर्टिकल रेषा लाईन येथे आणि दोन बिंदू 5 चे युनिट ड्रॉइंग असेल तर हे डावीकडे बिंदू ते मुद्दे 43 अंशांनी जोडले पाहिजेत। म्हणजे याचा अर्थ असा की एकदा मी येथून हा दोन बिंदू 5 डायमेन्शन ला एकदा बिंदू म्हणून मी पुढे जातो आणि मी माझे प्रोटेक्टरला 40 डिग्री लाईन ने बंद करतो आणि ते थांबवू जेव्हा ही व्हर्टिकल रेषा लाईन इंटरसेक्ट जाईल। म्हणून आपण प्रोटेक्टर चा पातळ ओळ म्हणून वापरून 45 अंश काढा। नंतर ही व्हर्टिकल रेषा लाईन ड्रॉ करा। तर जिथे ते कोन छेदते त्या कोनाला आपण 45 अंश म्हणून दर्शवू। कधीकधी आमच्याकडे कॅम्फर्स नावाचे लहान भाग आहेत। जर आपण कोणत्याही वस्तू घेत असाल तर या वस्तू मध्ये खूप तीक्ष्ण कोपरे असू शकत नाहीत। आपल्याकडे असल्यास उदाहरणार्थ मला टेबलची धार असणे आवडेल। हे कोपरे शक्यतो त्यांना टाळण्यासाठी चांगले म्हणून त्यांच्या उद्देशाने एकतर आम्ही कट केलेल्या प्रकारचा विभाग वापरतो ज्याला आपण कॅन्फरिंग म्हणतो। आम्ही कधीकधी गोल कोपरे देखील कॅम्फरिंग नाही परंतु आमच्या तांत्रिक कोर्स दरम्यान आम्ही त्याबद्दल शिकू। जेव्हा आपल्याकडे असे असते तेव्हा त्या प्रकारचे लहान कट आपण याला कॅम्फरिंग म्हणतो। उदाहरणार्थ जसे की आपल्याला सिलिंड्रिकल वस्तू बनवायच्या आहेत परंतु आम्ही सरळ या प्रकारच्या भागामध्ये उडी मारू शकत नाही। परिपूर्ण व्हर्टिकल कट आणि त्याऐवजी वर उडी मारा। आम्ही हळूहळू आमचे मशीन टूल वापरा आणि नंतर पुढे जा कन्स्ट्रक्ट करा। तर अशा प्रकारचे कोपरे आम्ही नेहमी पाहतो की आपण कॅम्फरिंग म्हणतो कारण कॅम्फर आम्ही 45 अंश दर्शवित आहोत उदाहरणार्थ आणि त्या पासून ते कॅम्फर पर्यंत या संदर्भाच्या बेससाठी हा संदर्भ आधार आहे। तर तो कोन आपण 45 अंश म्हणून दर्शवित आहोत कारण एक सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट आहे कारण आपल्याकडे बिंदू लाईन आहे आणि हे कॅम्फरिंग फक्त अंश नाही एखाद्याला जायचे आहे परंतु आपल्याला किती पुढे जावे लागेल। अशा प्रकारे आपण बिंदू 2-5 चे प्रतिनिधित्व करीत आहोत। जेव्हा आपल्याकडे दीर्घ डायमेन्शन उपलब्ध असतील तेव्हा आम्ही ते त्या वर दर्शविले परंतु जेव्हा ती स्पेस नसते तेव्हा त्या स्पेस गर्दी नसते तर आपण जे वापरतो त्या तुलनेत या प्रकारचे डायमेन्शन आहे। तर हा बिंदू त्या बिंदूकडे प्रोजेक्टर लांबी लेंथ बिंदू 2-5 आहे। जर कमान गुंतलेली असतील तर त्यास हे परिमाण दर्शविण्याबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ आपल्याकडे एक कोपरा आहे उदाहरणार्थ आपल्याकडे एक मजला आहे जिथे कडा किंचित कोपरा आहेत। हा कोपरा असा असू शकतो कारण या बाजूला सामग्री आहे ही खोलीची हवा आहे आणि ही खोलीची सामग्री आहे ही कडा आहेत। जेव्हा सामग्री एक असते तेव्हा आम्ही या प्रकारच्या हॅश लाईनद्वारे ते दर्शवितो। हे सूचित करते की सामग्री तेथे आहे आणि तेथे आहे या
बाजूला कोणतीही सामग्री नाही। उदाहरणार्थ जेव्हा आपल्याकडे कट विभाग ऑब्जेक्ट असेल, उदाहरणार्थ आपण आयताकृती ब्लॉक 3D1 घेऊ, तो बॉक्स आयर्न बॉक्स सॉलिड ब्लॉक असू शकतो। म्हणून सर्वत्र आत सामग्री आहे। आता मला स्लाइस कापायचे आहे, त्या फ्रेमवर आहे। जर मला ते खरोखर 2 भागात कट करायचे असेल, त्यांना वेगळे करा। हा एक भाग आहे आणि दुसरा भाग हा परत आहे, आपण बी भाग म्हणतो, तर पुढचा एक आहे। जर मला बी भाग दर्शवायचे असेल तर आम्ही ते या प्रकारच्या हॅशेस ने दर्शवितो, कारण तिथे साहित्यासारखे काहीतरी उपलब्ध आहे। आम्ही हॅश आणि सामग्री तेथे नाही हे दर्शवित आहोत, तर आम्ही कोणतेही हॅश दर्शवित नाही। तथापि आपल्याकडे 6 युनिट्सची त्रिज्या आहे आणि या आर सिम्बलमुळे त्याची त्रिज्या आहे। जेव्हा हे रेडियसेस तेथे असतील तेव्हा आपल्याला ते त्या मार्गाने दर्शवायचे आहे। हे मूलभूत 6 युनिट्स असू शकते, ते 10 युनिट्स असू शकतात। युनिट जे काही आहे ते आपण पुढे जाऊ। येथे आणखी एक उदाहरण आपल्याकडे पुन्हा त्रिज्या R19 आहे। हे छिद्र आहेत आणि कदाचित ते सिलेंड्रिकल आकारात जात असेल। आमच्याकडे हा डॅश डॉट प्रकारचा रेषा आहेत। जेव्हा या प्रकारचे वक्र तिथे असतात तेव्हा आम्ही त्यास त्रिज्याने दर्शवितो। हे परिमाण तपशीलवार असणे आवश्यक आहे, एखाद्याला दाखवायला हवे। उदाहरणार्थ येथे आपण ड्रॉइंग शीट पत्रक घेत आहोत, जिथे ऑब्जेक्टचा उल्लेख केला आहे। टायटल ब्लॉक कदाचित तेथे साहित्य आहे, कारण हे हॅशिंग केले जाते आणि आपण दर्शवू इच्छित जटिल तपशील। उदाहरणार्थ आपण पाहूया हा एक छोटा लाल जो या ड्रॉइंग शीटच्या बाजूला आपण त्यास मोठ्या प्रमाणात दर्शवित आहोत, तर आपल्याला या जटिलच्या परिमाणांचा उल्लेख देखील करायचा आहे, कारण आम्ही हे एक वेगळे म्हणून दर्शवित आहोत। स्पष्ट कट डायमेन्शनिंग सह त्यात 0.05 युनिट्सचे आर आहे आणि ज्याला आपण तपशीलवार परिमाण म्हणतो, त्या कोणत्याही जटिल गोष्टी आपण विशेषतः दर्शवू इच्छित आहोत, तर ला सर्कलमध्ये गोल करणे आणि त्यास दर्शविण्यासारखे स्वतंत्र गोष्ट। आणि आपण काय पाहू शकतो, हे इतर मूलभूत परिमाण येथे आहे, कारण एक सिलेंड्रिकल वस्तू आहे व्यासाचे आणि इतर कारण हे परिमाण दर्शविण्यासाठी काही नियम आपण स्कीमॅटिक पाहूया, जिथे एल एस आणि इतर परिमाण काही सतत ओळी दर्शविल्या जातात, काही डॅश डॉट लाईन, काही होल आहेत। म्हणून आर्क्सची त्रिज्या आणि अशा प्रकारे वर्तुळांच्या लेंथ, रुंदी, उंची, व्यास परिभाषित करण्यासाठी आकाराचे परिमाण वापरले जातात। उदाहरणार्थ आपण एस वर पुन्हा पाहूया एस, तर हे एकाचे मुख्य परिमाण आहेत। स्थिती परिमाणांच्या संदर्भात स्थितीसारखे काहीतरी परिमाण असल्यास एल मुख्य वैशिष्ट्यांनुसार वर्तुळांचे केंद्र शोधता आपण या स्थितीचे परिमाण एल पाहू, तर हे संपूर्ण केंद्र त्या एल युनिट्सवर आहे। हे छिद्र या दिशेने एल च्या जागी आहे। मूलभूत परिमाण नेहमीच असतात की आपण त्या सर्कलचा किंवा छिद्राचा व्यास असतो। ही लेंथ एस आहे, ही लेंथ पूर्ण लेंथ एस आहे, ही पूर्ण लेंथ आहे आणि म्हणून गोष्टी
परंतु जेव्हा मला काही विशिष्ट बेसच्या संदर्भात पोझिशन डायमेन्शन दर्शवायचे असेल तेव्हा तेथे काही केंद्र असते, आम्ही ते त्या मार्गाने दाखवेन. आणि मी म्हटल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळी समान परिमाणांची पुनरावृत्ती करत नाही, तर मिनिमॅलिस्टिक मार्ग एखाद्याला हे परिमाण दर्शवायचे आहे. काही नियम डायमेन्शन त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराचा देखावा मध्ये वैशिष्ट्य दर्शविले आहे, म्हणून मुख्य वैशिष्ट्ये या परिमाणांमधून सांगितली पाहिजेत. इंग्रजी भाग हे मिमी मध्ये परिमाण आहेत, दशांशसह अपूर्णांक नाहीत. मेट्रिक भाग हे दशांशसह मिमी मध्ये परिमाण आहेत. युनिट्स डायमेन्शन संख्या वरून वगळण्यात आली आहेत कारण त्यांना सामान्यत मिलीमीटरमध्ये समजले जाते, म्हणून आम्ही म्हणालो की सर्व डायमेन्शन मिमी मध्ये आहेत. त्या प्रकारचे मानक प्रोटोकॉल आम्ही 1.0 mm लिहिण्याऐवजी वापरू. ऑब्जेक्ट आणि परिमाणांच्या पहिल्या पंक्ती दरम्यान नेहमी किमान मिमी सोडा. चला आणखी उदाहरण पाहू. येथे आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ही ऑब्जेक्ट आहे जिथे परिमाण नमूद केले आहेत. आपण मोठ्या सर्कल शिवाय दृश्याच्या बाहेर परिमाण ठेवा, म्हणून बाहेरील सर्व परिमाण येथे नमूद केले आहेत. दृश्यापासून किमान 10 मिमी राखून ठेवावे लागेल. प्रकारची गोष्ट लहान मुलांच्या बाहेर अधिक परिमाण ठेवा, शॉर्टर्सच्या बाहेर मोठे आकार. आपण त्या दरम्यान वापरत असलेल्या मानक सरावामध्ये डायमेन्शनलेस दरम्यान परिमाण मजकूर ठेवा. काही प्रकरणांमध्ये डायमेन्शन लाईनवर उल्लेख करण्याची परवानगी देखील आहे, जी प्रतिनिधित्व करण्याची आणखी एक शैली आहे. आयामांच्या शेवटी एरोहेड्स वापरा. एरोहेड्स एखाद्याला वापरावे लागेल. चला बंद करूया हे सत्र, ज्याचे अंतिम उदाहरण आहे. येथे मी तुम्हाला दोन भिन्न चित्र ए आणि बी दर्शवित आहे, जे प्रतिनिधित्वाचा योग्य मार्ग आहे. चित्र ए आणि चित्र बी. चित्र बी हे चुकीचे आहे. चित्र ए च्या तुलनेत. चला आमच्या चर्चा केलेल्या नियमांची आठवण करूया. तो नियम मोडत आहे. एखाद्याने त्या वस्तू मध्ये परिमाण दर्शवू नये ही एक चुकीची गोष्ट आहे, आणि ऑब्जेक्टमधून किमान 1 मिलीमीटर अंतर दशलक्ष मिलीमीटर्स अंतर आहे ज्याला एखाद्या वस्तूमधून वापरावे लागेल. या प्रकरणात अनुसरण केले गेले आहे कारण या पातळीवर ऑब्जेक्ट आहे, तर हे परिमाण त्या वस्तूपासून दूर आहेत, परंतु येथे परिमाण ऑब्जेक्टमध्ये आहेत, तर हे चुकीचे प्रतिनिधित्व आहे. तर आजच्या क्लासमध्ये आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व कसे करावे याबद्दल परिमाण शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि सिलेंड्रिकल वस्तूंसाठी आणि प्लॅनर ऑब्जेक्ट्ससाठी या परिमाण साठी सामील असलेल्या काही नियम काय आहेत ते आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो. पुढील क्लासमध्ये आम्ही सहिष्णुता बद्दल अधिक शिकू आणि ते का महत्त्वाचे आहेत, या सहिष्णुता कुठे वापरता. खूप खूप धन्यवाद.